तुमच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे, संघर्ष योद्धा म्हणून. तो आज राज्यभर प्रदर्शित होणार आहे. नाही, त्याच्यात नाही जीव. पहिल्यापासूनच मी त्यांनाही सांगितलं होतं की त्या पिक्चरात काही जीव नाही बाबा, माझा आरक्षणात जीव आहे, मला ही लढाई लढवायची. त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी आज पिक्चर लावला आहे 5 टाकीला, त्यांना मनापासून शुभेच्छा. पण माझं सगळं ध्येय, माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे. माझे मराठ्याचे लोक पोरं कशी आरक्षण मिळून मोठी होतील याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे. तो कायम राहणार आहे. मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो. 2 पावलं मागं सरकतो, 10 पावलं पुढं जातो. मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढं सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही. फक्त समाजाला विचारायचं, मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं, पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल होऊन तयारीला लागणार. यांना पाडायचं का आपले उभा करायची, 2-1 प्रकार ठरवायचा. म्हणजे पाडण्यात मजा आहे, त्याच्यात मोठा विजय आहे, का आपले उभा करायची. पाटील, तुम्ही सिनेमा बघणार की नाही कधी? नाही, मला आता 7-8 दिवस तो उठताच येणार नाही. बघ कसं काय, मला नातच नाही खरंच ते. म्हणजे सध्या मला हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, आरक्षण लय महत्त्वाचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.